की भूकंप येणार आहे कांद्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये 15 तारखेनंतर ते फेब्रुवारी 1 महिना ते जानेवारीचे 15 दीड महिना. हा 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 हा. असं माझं मत आहे, ते व्यक्तिगत मत आहे माझं ते. नाही नाही, बरोबर आहे साहेब. प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. काय असतं आता तर आमच्यापेक्षा तुम्ही समजा रोज त्याच्यामध्ये ब्रीफिंग करता, त्यामुळे तुम्हाला अनेक लोक सांगणारे असतील काय बरोबर आहे, भरपूर. बरोबर. त्यामुळे तुमचं काय होतं आता नाही नाही, आम्ही आतापर्यंत मला जे कोणी शेतकरी आता अजून एक 2-3 शेतकरी आहेत त्यांनाही हा. आपल्याकडनं शेळक्यांना बघा बोला. हा नमस्कार. राम 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 राम, बोला साहेब. हा काय चाललंय? काय नाही. काय नाही, चालू आहे टरबूज कांदा. तुमचं गाव कुठलं साहेब? माझं गाव तसं बीड मध्ये वांगी, बीडच्या एक 10-12 किलोमीटर, पण मी जमीन तीर्थापूरला आहे, घनसांगवी तालुक्यात, जालना जिल्ह्यात. बर बर, घनसांगवीला. हा, घनसांगवीला म्हणजे चिटकून सागर कारखान्यापाशी टोपे साहेबाच्या. बर बर बर. हा टोपे साहेबाच्या कारखान्यापाशी ना? नाही नाही, 2 कारखाने त्यांचे, महाकाळा समर्थ एक वेगळा आणि सागर आहे इकडे तीर्थापूरहून जाताना ते घनसांगवी. आम्ही मागच्या 8 दिवसात आमची फोनवर चर्चा होती राठोड साहेबाची आणि माझी. हा 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 मग हा त्या चर्चेत तुमचा विषय निघला. हा हा हा. हा आणि जसं तुम्ही मला सांगितलं होते तसं पण आपले साळुंखे अण्णांचं पण म्हणणं आहे आणि त्यांनी पण जसं आपण त्यांनी सांगितलं नाही, आता तसंच आता घडतंय. तुमच्या तिकडली परिस्थिती, पण आमच्या इथं बीड जिल्हा आणि मराठवाड्यात बरं का, हा हा जालना कांदा कमी असतो, माझ्या ठिकाणी बीडला बऱ्यापैकी कांदा असतो. पण तुमचा नगर बेल्ट सोडला, नगर बार्शी जर सोडलं का, हॅलो, हा बोला की. म्हणजे बीड, जालना, परभणी, बरोबर आहे, हा संभाजीनगर हा आणि हिंगोली आणि तो तिकडे अमरावतीला, बुलढाण्याला तिकडे माल जातो तिकडला, इकडे काय माल येत नाही तिकडला काय. हम्म. पण बीडला दरवर्षीपेक्षा 31-40% लागवड कमी. आणि लागवड कमी आहे आणि त्यामध्ये उत्पादन कसं आहे म्हणजे नाही नाही, उत्पादन तर ऐका ना, उत्पादन जे समजा सप्टेंबर मध्ये ज्याची लागवड झाली का त्याला एकरी 25-30 पिशव्या निघतात. ज्याचं एकरी वाचलं ती बरं का. हा सप्टेंबर पावसात सापडलेला कांदा. सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये ज्याची गुलटी म्हणजे हे झालती, समजा सुपारी एवढा झालता, हा गुळी धरायला लागलं होतं, त्याला काय म्हणजे एकरी 25 बॅग जर निघायला लागल्या, त्या नासायला लागल्या, त्या चालल्या 14, 15 आणि 18. होय. फॅक्ट आहे ना. हे कुठलं तिकडं बीडचं सांगताय हा, ना? बीडचं म्हणजे बीड जालन्याकडचं इकडे हे घनसांगवी ह्याच्या इथं जालन्यात हेच कमी, अंदाज कमी, अच्छा. म्हणजे खूप प्रमाण कमी. इकडे सगळं मोसंबीचा आणि ऊसाचा बेल्ट आहे काय. आणि इकडे रामभाऊ तुम्ही तुमच्याकडचं काय परिस्थिती आहे सांगा. आमच्याकडं परिस्थिती अशी आहे सर, हे डिसेंबरच्या 10 तारखेपासून कांद्याचं मार्केट जी 2 रुपयाने झालं, त्या मार्केटमुळे सध्या लोकांची परिस्थिती कांद्याकडे जास्त आहे. कारण ऑक्टोबर आणि सप्टेंबर ऑक्टोबरला जी लागवड आहे त्याचं क्षेत्र कमीत कमी 60% घट आहे. कारण ह्या दिवसामध्ये डिसेंबर मध्ये आमच्या भागातनं रोज कमीत कमी, आमच्या भागातनं म्हणण्यापेक्षा आमच्या गावातनं रोज 6 गाडी चालणारी कांदा आज एक पण गाडी नाही. म्हणजे एकंदरीत लागवड बी कमी आहे आणि उत्पादनात बी घट आहे. उत्पन्नात घट आहे. कारण येणारा जी उन्हाळी कांदा आहे हा. त्याच्यात सुद्धा सर एक माझ्या माहितीनुसार कमीत कमी 50 ते 60% घट आहे बघा. कारण म्हणजे आता भूम तालुका म्हणजे तिच्या आसपासच्या तुम्ही पण बघत असाल, तिकडच्या प्रसिद्ध शीज असेल. हा बरोबर आहे ना. हो हो. मग आता तुम्ही शेळक्यांना तुम्ही पण सांगा आणि तुम्ही पण सांगा की आता जे काही आता येणारा जो कांदा आहे, आता जानेवारी पहिल्या आठवड्यामध्ये, दुसऱ्या आठवड्यामध्ये येणारा कांदा आहे, त्याची कंडिशन काय आहे आणि एकरी उत्पन्न कशी राहणार आणि आवक किती राहू शकते, तुमचे कांदा सांगा आणि तुमचे कांदा सांगा. शेळक्यांना तुम्ही आधी सांगा. सर, मुद्दा असा आहे की ज्याच्याकडे समजा सप्टेंबर मध्ये ज्यांनी रोपवाटिका टाकली होती, बरोबर आहे, हा त्याचा माल कधी लावायला आला? 10 सप्टेंबरला ज्यांनी टाकला त्याचं 26 किंवा 27, 28, 30 ऑक्टोबरला, बरोबर आहे, हा ऑक्टोबर नाही तर 5 नोव्हेंबरला. आता काय कुणाचं काय झालं, 45 दिवस लागले, कुणाला 50 दिवस लागले, कुणाला 55 दिवस लागले, कारण पाण्यातच होतं ना ते रोपवाटिका. त्यांचा ज्याचा माल तो लागलाय तो फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात माल येईल त्याचा. अच्छा. हा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे 10 तारखेच्या आसपास माल ज्याचा निघन समजा, हा
त्याला आवरे समजा माझं आहे त्या टायमाला, तर मला साधारणतः एकरी कमीत कमी 20 टन निघायला पाहिजे माझं, 15-20 टन. आता मी अपवादात्मक परिस्थितीमधला शेतकरी समजा. नाही नाही नाही, ते तर आहे. तुमचं पण सुरुवातीला पावसात सापडलं होतं ना, म्हणजे तुम्ही पेरणी केलेली होती तुम्ही. केली, पण मी हा उपटून काय केलं, 3.5 एकर मध्ये पेरणी केली आणि उपटून मी 2 एकरचं ते ऍडजस्ट केलं. पण माझं रान कसं होतं, तळ्यासारखं झालं तरी 15 मिनिटात पाणी निघून जात होतं, त्यामुळे हा माझं साधलं समजा. निसरा होणार नव्हता. हा पण एकंदरीत परिस्थिती काय आहे, हम्म. आता मला वाटत नाही 15 फेब्रुवारी पर्यंत माल कोणाचा राहील. मार्च मध्येच माल जास्तीचा निघन, एक 50% बी माल म्हणजे कमी राहील असं माझं व्यक्तिगत मत आहे. अच्छा, म्हणजे जानेवारीमध्ये माझं असं म्हणणं आहे. आता ऐका, साळुंखे सर तुम्ही पण सांगा तुमचं काय मत आहे. सर, माझं म्हणणं असं आहे हम्म. की ते म्हणतात मार्च मध्ये आवक वाढेल. हा मार्च मध्ये आवक घट होईल. का घट होईल? हम्म. कारण नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या लागवडीत 60% घट आहे. हम्म, 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 हम्म. बरोबर, अगदी बरोबर. 60% घट कशी झाली? हम्म. गेल्या वर्षी डिसेंबरच्या 10 तारखेच्या नंतर मार्केट 70 प्लस होतं. हा ह्या वर्षी डिसेंबरची 10 तारीख जरी संपत चालली तरी हम्म. मार्केट कुठं होतं? 1520 रुपयाच्या दरम्यान. दरम्यान, अगदी बरोबर. मग हे मार्केट कुठून चालू होतं? नोव्हेंबर ते डिसेंबरच्या मध्ये. हा हा मग पावसात जी रोपं गेली, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरची जी रोपं गेली, हा आणि बार म्हणजे प्रत्येक वेळेस लोकांनी रोपं टाकून त्या रोपांमध्ये होणारी घट, पडणारा पाऊस, त्याच्यावरचं इग्न, हा. ह्या कारणांमुळे जी रोपं गेली, त्याच्यामुळं जी उन्हाळ कांद्याची जी रोपं आहेत त्याच्याकडे लोकांनी सर 60% पाठ फिरवली. अच्छा, मी काय म्हणतो ते बरोबर, अगदी बरोबर आहे. हा. आता बघा का पाठ फिरवली सांगतो. हा कारण डिसेंबरची 10 तारीख आली तरी मार्केट 20 प्लस नाही. 20 प्लस नाही, बरोबर, अगदी बरोबर. आणि ते भरपूर शेतकरी यावर्षी आणि गहू शेळके अण्णाचं असं मत आहे हा. की मार्च मध्ये आवक वाढेल. आवक वाढली तर दरवर्षीच्या तुलनेने आवक कमीच राहणार. आवक म्हणजे चांगल्या कांद्याची आवक राहणार असं त्यांचं मत आहे. आणि आवक वाढली तर फेब्रुवारी मध्ये 450-400, हा कारण 450 प्लस तर होऊ शकत नाही. नाही यावर्षी नाही हो. आता त्या ट्रेड मध्ये नाही होत. शक्य नाही तेवढं. कुणी कसला कुठं अंदाज लावू द्या, काही करू द्या, कारण ते शक्य नाही. कारण माल एवढा कमी आणि मार्केट नोव्हेंबर डिसेंबरच्या सुरुवातीला मध्यंतरीच्या काळात मार्केट 20च्या खाली असल्यामुळं लोकांनी उन्हाळ कांद्याकडे पाठ फिरवली. त्याच्यामुळं येणारा मार्च महिना हा कमीत कमी 300च्या आतच आवक व्हायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. ओके, आता बघा मी माझं मत सांगतो. सीन काय झालेला आहे की जुलै, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात, ठीक आहे. जुलै महिन्यामध्ये रोपवाटिका लावली शेतकऱ्यांनी, तिथून 45 दिवस, ठीक आहे. 45 दिवस म्हणजे सप्टेंबर एंडिंग नाही तर ऑक्टोबरच्या सुरुवातीला, ठीक आहे. त्या पिरियड मध्ये रोपवाटिका इतके गेलेले आहेत, म्हणजे शेतकऱ्यांनी रोपवाटिका सुरुवातीला भरपूर केलेली होती. सर्व 2-2दा 3-3दा रोपवाटिका केली, परंतु पावसाने काय ते आलंच नाही. म्हणजे एकंदरीत सप्टेंबर आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा पहिला आणि दुसरा आठवडा यामध्ये सरासरी जी काही लागवड बघितला तर जवळजवळ 80% लागवड कमीची आहे, ठीक आहे. हा, जे काही त्यामध्ये अजून लागवड झालेली आहे ती पावसाने वाहून गेली आहेत. आता त्या पिरियड मध्ये म्हणजे बघा, त्या पिरियड मध्ये ज्या शेतकऱ्याचा म्हणजे सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर पहिल्या आठवड्यामध्ये ज्या शेतकऱ्याचा कांदा हार्वेस्टिंग आलेला आहे तो आता जानेवारी महिन्यामध्ये येणार आहे, बरोबर. हा, जानेवारी मध्ये तो आवक यायला लागला सुरुवात. ज्यांनी सप्टेंबर मध्ये आले त्यांनी डिसेंबर मध्ये आता काढून घेतलं. ज्यांच्या ऑक्टोबर आले आहे त्यांच्या जानेवारी मध्ये येणार आहे, बरोबर. आता जी काही ऑक्टोबर मध्ये जी काही लागवड होती त्यामध्ये शेतकऱ्यांचा जे कांदा वाहून गेला होता, लावलेला कांदा, परत पेरणी केलेला कांदा कोण वाहून गेलता. तर शेळके अण्णाचं जो एक्झाम्पल, त्यांचं कांदा बघा पेरणी केलेलं होतं, त्यांनी तर दुसरीकडे रोपवाटिका करून इकडच्या तिकडं करून त्यांनी रिकव्हरी केली. परंतु प्रत्येक शेतकऱ्यांनी तसं केलं नाहीये. तर त्यांनी तिथंच तो रान काढून ज्या वर्षी जो काही गहूचं उत्पादन, जो गहूचं पेरणी आहे, लागवड, ते पेरणी क्षेत्र जास्त झालेलं आहे. एकंदरीत जानेवारी महिन्यामध्ये दरवर्षीच्या तुलनेने जवळजवळ 50 ते 60% आवक कमी राहतील. आणि आता जे काही आवक आहे, समजा ही आवक आहे ना, ही आवक लेवलच राहणार आहे. कदाचित एक
50-60 गाडी वाढतील आणि 50-60 गाडी कमी होतील. ठीक आहे. आणि आता समजा हे आता तुम्ही मागील एक 5-10 दिवसाखाली प्रत्येक ग्रुपमध्ये एक मेसेज सर्क्युलेट होतोय, माहिती आहे का? बघितला का तुम्ही? हो कोणता? हो की बांगलादेशने 17 तारीख नंतर कांदा आयात करणार नाहीये. तिथं डेडलाईन दिलेली आहे 17 तारीख असं अमुक तमुक. मला असं समजण्यात आलंय की तो जे काही मेसेज आहे ते एका असेच कुठल्या तरी व्यापाऱ्यांनी टाईप करून हे सर्क्युलेट केलेला असावा असं त्यांचा समज आहे. म्हणजे माझं वैयक्तिक आहे, पण तो सकाळी एका शेतकऱ्यांनीही मला म्हटलं आणि एका व्यापाऱ्यांनी म्हटलं की यावर्षी पूर्ण वर्ष हा व्यापाऱ्यांचा खूप म्हणजे लॉसेस गेलेला आहे. ते लॉसेस रिकव्हरी करण्यासाठी अशा काही गोष्टी करण्यात या लागल्यात. म्हणजे आवक आता पुढे चालून निर्यात बंद होणार आहे, बरोबर? पुढे चालून निर्यात बंद होणार आहे म्हणून आवक वाढवतील असं त्यांचा म्हणजे अंदाज आहे. आणि बाजारभाव कमी राहतील आणि स्वस्तामध्ये माल खरेदी करून तिकडे चांगल्या दराने विक्री होईल, या उद्देशाने ते मेसेज सर्क्युलेट होत आहे असं माझं आणि काही शेतकऱ्यांचाही समज आहे. तुम्हाला काय वाटतंय? हॅलो. हा बोला की. तुम्हाला काय शेळक्यांना तुम्हाला काय वाटतंय? तो तुम्ही सांगितलेला इन्सिडन्स अगदी बरोबर आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर बांगलादेशमध्ये फेब्रुवारीमध्ये निवडणूक आहेत. हो, बरोबर आहे. अगदी बरोबर. आणि कुठलंही सरकार निवडणुका घेत असताना सर्वसामान्य जनतेला दुखीत नसतं तेवढ्या पिरियडमध्ये तरी. हा, बरोबर. त्याने फुटाने वाटायच्या जे काय असतात सुख सवलती द्यायच्या त्या लोकांना व्यक्तिगत लाभ द्यायचा किंवा सार्वजनिक लाभ द्यायचा त्यासाठी मला वाटत नाही हा की बांगलादेश निर्यात बंद होईल. पण हा हे धार्मिक जे तिथं चालू आहे किंवा जे काही वातावरण धार्मिक ते निर्माण झाला तिथं हो 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 अल्पसंख्याकांवर अत्याचार अन्याय होऊ लागले ते बरोबर आहे. हा, अगदी बरोबर. हा, तिथं 2-4 घटना तशा घडल्यात आहे. घडल्यात. अगदी बरोबर. हा, त्या एका गोष्टीमुळेच काही जरी झालं बरोबर आहे अच्छा अच्छा अच्छा. हा तर ती बांगलादेश निर्यात बंद होऊ शकते. पण बांगलादेशची एकूण क्षेत्रफळ किती, एकूण लोकसंख्या किती, आपल्या युपी पेक्षा कमी आहे ना. कमी आहे. अगदी बरोबर. 140 कोटीला खायचं ना भारतातल्या. हा पॉइंट. फक्त मी तर आधीपासून सांगत आलंय की निर्यात हो ना हो. अहो बांगलादेशला ऐका राठोड साहेब, बांगलादेशला गाड्या किती जातात आहे? 40, 50, 60, 70, 80, हायएस्ट 83, 85 बरोबर आहे. अगदी बरोबर. तुम्हाला काहीच फरक पडणार नाही त्या 80-85 गाड्यांनी. नथिंग आहे ते. इथं परिस्थिती अशी की जिथं एका एकरला 100 बॅग निघत होत तिथं 25 बॅग निघायला लागल्या. जिथं 100 एकर होत तिथं 5 एकर लागलंय. ह्याचं बॅलन्स कुठे, ह्याचं जुळणार आहे कुठं? अगदी बरोबर बोलले राव. जुळूच शकत नाही ह्याचं. आणि तुमच्या मला सांगतो एमपीचा कांदा संपला. संपला. आणि विशेष म्हणजे तुमच्या एमपी पेक्षा तुम्हाला मी सांगतो राजस्थान. भावनगर गुजरात हा तो माल पूर्ण महाराष्ट्राचा सगळा डॅमेज आहे. हा, शेवटला पाऊस. हा महाराष्ट्रात बरोबर. ऐका ना, तो माल आहे का 100-200 किलोमीटर बी जाऊ शकत नाही. हा आता हा मला सांगा, आपल्याला इथून आसाम, नागालँड, सिक्कीम, मणिपूरला जर उत्तर भारत, पूर्व भारतात जर हे न्यायचं म्हणलं तर ते 1800-2000 किलोमीटर आहे बरोबर आहे. बरोबर. बिहारला न्यायचंय, ओडिसाला न्यायचंय, पश्चिम बंगालला न्यायचंय, तुमच्या ह्याला गुवाहाटीला न्यायचंय. त्याचं किलोमीटर किती? 1500, 2000 जायचं म्हणजे तुम्हाला किती लागते? तिथे 4 दिवस लागतील बरोबर आहे. जर्मिनेशन होणार आलंय. बरोबर. मग जर्मिनेशन होणार ना, तुमचा कांदाच राहत नाही ना तोपर्यंत. मग कांदा तुम्ही आता इथं अरब कंट्रीमध्ये जातोय. 19 तारखेपासून तुमचा रमजान चालू व्हायला लागलाय. नेपाळला जातोय, इजिप्तला जातोय, तुमचा इकडे श्रीलंकेला चाललाय. अजून एक महत्वाची खबर आहे. 2 दिवसाखाली सौदी तिकडे अरब कंट्रीमध्ये कांद्याचा रेट थोडासा वाढलेला आहे. नाही ते काय झालंय, कांद्याचा रेट वाढला हे सगळं खरं आहे राठोड साहेब. पण हा. पाकिस्तानला काय कुर्रम किडा आहे काय, हा, माझ्या शब्दात सांगायचं म्हणजे बरोबर. ते काय करतंय, भारताचा आणि पाकिस्तानचा कांदा सेम दिसायला. दिसायला पण क्वालिटी तशी म्हणावं तशी नाही त्यांची. मी नाही, त्यांचा पण व्हिडिओ मी बघत असतो. कांदा सेम दिसतोय पण चवीला आपला कांदा चांगला आहे. हा पण दिसायला ते वरून कसं आहे, जसं की मेड इन चायना हा. कसलं बी असलं तरी ते दिसायला ते तयार करते तसा प्रकार ते. त्यांनी अच्छा. काय केलं, आपला जिथं 40 रुपये चालला का त्यांचा 50 रुपये चालला का ते 30 रुपयांनी कांदा विकायला लागले. ते कुठं उपटून घ्यायला ते काय आहे म्हणजे सवत रणकीचा प्रकार आहे तो. नवरा मेला तरी चालतोय, सवत रणकी झाली पाहिजे. अगदी बरोबर. त्याच्यामुळे बघितलं आपल्या साळुंक्यांना हा बोलतोय ऐका. कसा आहे अभ्यास शेळक्यांनाचा? नाही शेळके अण्णा हा बोला ना साहेब. एक नंबर.
मी विधान मी मी ऐका, कारण या माणसासोबत मागील मी 1.5-2 वर्षापासून आहे. जेव्हा जेव्हा मी मोठे मोठे स्टेटमेंट देतो, शेळके अण्णाला फोन केल्याशिवाय असे कुठलेही मी हे घेत नाहीत. त्यामुळे त्यांना खूप अभ्यास आहे आणि त्यांचं कंटिन्यू ह्या गोष्टीकडे खूप लक्ष आहे. कारण की ते एक जागृत शेतकरी आहेत माझ्या मते तरी. नाही 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 नाही, ते अभ्यास खूप मोठा आहे. नाही, खूप खूप. हो हो हो. नाही, मुद्दा असा आहे सर, आता तुम्हाला 1-2च मिनिटात सांगतो. हा. आता सध्या तुम्हाला कांदा उत्पादन देणारे राज्य कोणते, तर गुजरात, महाराष्ट्र आणि एमपी. मान्य का तुम्हाला? अगदी बरोबर. तुम्हाला राजस्थानचा माल असतो, मग राजस्थानची जी बॉर्डर आहे हरियाणा, हम्म. राजस्थानची बॉर्डर आहे हरियाणा एक, हम्म. जशी गुजरात बॉर्डर आहे राजस्थानची, तसं हरियाणा बॉर्डर आहे. हो आहे आहे हो. झिरका नावाची बाजार समिती, म्हणजे हे तिथे एक ठिकाण आहे झिरका. हम्म. झिरका, अलवर, सिकर, इथला माल संपला. जिथं जिथं 5-5, 4-4, 3-3 लाख कट्टे येत असतील तिथं 5,000, 10,000 दिल्लीला काय जातो, अलवरला काय जातो, सिकरला जातो, म्हणजे हो. 43,000 43,000 कट्टे येते. ते कट्टे कसे येतं, ते 40 किलोचे कट्टे येतं. हा, एक म्हण. आणि आणि मन सुद्धा तिथं आपलं जसं क्विंटलचं 50 किलोचं माप आहे तसं 40 किलोचा मन आहे तिथं. म्हण हो, अगदी बरोबर. दिल्ली आणि ती जी साईट आहे का, दिल्ली, हरियाणा आणि राजस्थान मनाव चलतं, मनाव 40 किलोच्या. हा, म्हणावं. आणि अजून एक की मागील एक 4 ते 5 दिवसापासून डायरेक्ट तिथली आवक आहे ना निम्म्याहून कमी झालेली आहे. म्हणजे 50 ते 60, 70 हजार कट्टे कांदा होतं, आता 25, 20, 15 अशी आवक आहे तिथे आता. आज अलवर मंडी बंद असते शनिवारची. कालची आवक होती 12,000 बघा. आणि सिकरची होती 14,000. आणि रेट पण चांगले झाले 2 दिवसात. नाही, 24-25 तिथे जागेवर चालला, 30 पर्यंत चालला. 30 जे उत्तराखंडचे, जम्मू काश्मीरचे जे व्यापारी आहेत का, हा. ते 30 पर्यंत चांगला डॉलर कांदा असेल, हा. 30 पर्यंत. पण तिथं कांदा काय झालंय, कांदा संपलाय तो. शेवट तिथं तंबू असं, म्हणजे बाजार समित्या नाही का, हा. जसं आमचं नेकनूर आहे, त्यांना त्या भूमवाल्या साळुंके अण्णाला माहित असेल. हा. हा. नेकनूर माहितीये का साळुंके अण्णाला? हो माहिती माहिती हो. बाजारात जसे टेंबू तर करून जेवायचे ह्याच्या व्यवस्था असतात का हो हो जनावर, हो हो हो. तसं टेंट असते तिथं. कुठं? अलवर, सिकरला. ते उपटून हा. घेऊन गेले, म्हणजे त्यांचा सीझन संपला. नियमाने त्यांचा सीझन 15 डिसेंबरला संपत असतोय. पण ह्या पावसामुळे तो 30 डिसेंबर पर्यंत, आणि येऊन येऊन माल तो हायएस्ट काय जो काय थोडाफार माल येईल तो 15 जानेवारी पर्यंत येईल. माझं स्वतःचं असं मत आहे, 15 जानेवारी ते फेब्रुवारी मध्ये तुमची एकदम 1.5 पटच्या पुढे भाव वाढेल, असं माझं व्यक्तिगत मत आहे. चला चला, खूप खूप धन्यवाद. आणि 15 फेब्रुवारी 15 जानेवारी नंतर भाव चांगल्या वाढतील आणि 1 महिन्याचा गॅप मिळेल. 1 महिन्याचा. माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की मागच्या महिन्यामध्ये ज्यांनी नोव्हेंबर मध्ये ज्यांनी लागवड केली, काय ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये, हा. मार्च जी काय साळुंके अण्णा म्हणले ते बरोबर आहे, किंवा डिसेंबर मध्ये 15 आणि 20 रुपये भाव असल्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये की लोकांनी ती रोपवाटिका आणि कांद्याकडे दुर्लक्ष केलंय. हा पार्ट तर नंतरचा आहे लागवडीचा, काय. तर हे जे तुमचा ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये लागवडच नाही, त्याचं काय करायचं? कांदा आणायचा कुठून? बरोबर 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 राईट. कांदा नेमका तुम्ही आणणार कुठून? गुजरातचा कांदा 200 किलोमीटर जाऊ शकत नाही. महुआ तुमचा जो कांदा आहे का तिथला लोकलचा, गुजरातचा महुआ आणि ह्याचा, तो कांदा दिल्लीला जरी गेला तरी तो 15, 18, 12 रुपये विकतोय. मग तो दिल्लीला आल्यावर सुद्धा त्यात जर्मिनेशन होतंय, त्याला कोंब फुटतंय. मग गुजरातचा माल बाहेर जाऊ शकत नाही. एमपीची तीच परिस्थिती. मग चांगला कांदा महाराष्ट्राशिवाय एक्सपर्ट क्वालिटीचा कुठे आहे सांगा तुम्ही? ते बांगलादेश घंटाभर आपण बाजूला ठेवा. पण तुम्हाला श्रीलंकेला, तामिळनाडूला, केरळाला, आंध्राला, कर्नाटकला माल कुठून देणार? नाही, बरोबर, अगदी बरोबर अण्णा, खरंच. विजापूरचा तुमचा जो लोकलचा जे माल आहे, समजा तुमचा इथं घोडेगाव, आमचं तुमचं संगमनेर, ह्याच्या बाजार समिती का, ह्याचा कांदा जातो तिथं. हो हो, बीडचा तर कांदा खूप जातो तिकडे. पारनेरचा कांदा तिथं जातोय, नगरचा कांदा तिथं जातोय, होय होय होय. घोडेगावचा कांदा तिथं जातोय, तुमचा शेवगावचा कांदा तिथं जातोय. हे सगळं ठीक आहे, हम्म. पण मुळात काय जी ती विजापूरची जी लोकल 1-2 ते हे आहेत ना, हम्म. ते बेल्ट आहेत ना, तो कांदा एक माझ्या हिशोबाने 8-10 दिवसात तो बी संपन. हो हो हो. मग बेंगलोरला माल जाणार कुठला आहे? सोलापूर, नगरचा. बरोबर आहे. नगरचा. आणि सोलापूरमध्ये यावर्षी माल नाही. सोलापूरमध्ये कुठं माल आहे? आता बार्शी हे साळुंके अण्णाला विचारा किती नुकसान झालं त्या पट्ट्यामध्ये. ते स्वतः कबुली करतायत की.
कबुली करतात म्हणजे आता तिथं फार म्हणजे 100 वर्षातला शतकातला कधी महापूर आला नाही एवढं नाही नाही, बोंब भयानक अवस्था खराब आहे. 5 किलोमीटरवर नदीने जर पात्र सोडलं तर बाकीची काय परिस्थिती असेल. त्यामुळं तुम्ही आता शेतकऱ्याला कसं असतंय, आपण शेतकरीचं सारासार विचार करून माझं स्वतःच असं मत आहे की भूकंप येणार आहे कांद्यामध्ये पुढच्या महिन्यामध्ये 15 तारखेनंतर ते फेब्रुवारी 1 महिना ते जानेवारीचे 15 दीड महिना. असं माझं मत आहे, ते व्यक्तिगत मत आहे माझं ते. नाही नाही, बरोबर आहे. प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. काय असतंय आता आमच्यापेक्षा तुम्ही समजा रोज त्याच्यामध्ये ब्रीफ